शेतीला उद्योगांशी जोडलं गेलं तरच शेतीमालाला चांगला भाव मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यात महाराष्ट्र आपत्ती निवारण निधी उभारण्याची महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची घोषणा. आणि ई लिलाव पद्धतीनं शेतीमालाची खरेदी विक्री करा, केंद्र सरकारची सूचना. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी पूजा काळे आपलं स्वागत करते. जाणून घेऊया कृषी विषयक सविस्तर वृत्त. शेतीला उद्योगांशी जोडलं गेलं तरच शेतीमालाला चांगला भाव मिळेल, त्यामुळे त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. मोठ्या सिंचन प्रकल्पांसोबत जलमुक्त शिवार योजनेअंतर्गत छोट्या सिंचनावर लक्ष केंद्रित केलं तर त्याचा निश्चित फायदा शेतकऱ्यांना मिळेल. हवामानावर आधारित पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून त्याचा विस्तार करण्यात येईल. तसंच ग्रामपंचायत स्तरावर हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा बसवण्यात येतील, असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र आपत्ती निवारण निधी उभारण्याची घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली. नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळावी यादृष्टीनं अचूक अंदाजपत्रकासाठी उपग्रहांच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल आणि आणेवारी पद्धतीत लवकरच बदल करण्यात येईल, असं एका प्रश्नाच्या उत्तरात खडसे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी 10,000 सौर पंप उपलब्ध करून देण्यात आले असून पुढच्या महिन्यापासून ते बसवायला सुरुवात होणार असल्यामुळे ते म्हणाले, याचबरोबर राज्यात सर्वंकष पीक विमा योजना राबवण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं माहितीही त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांना रास्त दर आणि पारदर्शक व्यवहार यासाठी शेतीमालाची खरेदी विक्री ही ई लिलाव पद्धतीनं करावी, अशी सूचना केंद्र सरकारतर्फे सर्व राज्यांना करण्यात आली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. ई लिलावामुळे शेतकऱ्यांना देशभरातील शेतीमालाचे दर तत्काळ माहिती होऊ शकतात. तसंच व्यवहारात पारदर्शकपणा वाढवण्यास मदत होते. कर्नाटक राज्यानं या पद्धतीचा यशस्वीपणे वापर केला असून इतर ठिकाणी ही पद्धत वापरण्यासाठी चर्चा सुरू आहे. NCDEX द्वारा साखर, जिरं, मका आणि एरंड बियांचंही फॉरवर्ड ट्रेनिंग सुरू करण्यात आलं आहे. शेतीमालाचे ऑनलाईन व्यवहार झाल्यानं शेतकरी आणि व्यापारी या दोन्ही घटकांना फायदा होईल, असं NCDEXचे व्यवस्थापकीय संचालक समीर शहा यांनी सांगितलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी 100 एकर ऊसात बटाटा आंतरपीक घेतलं आहे. या प्रात्यक्षिकासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला होता. डॉक्टर साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान हे पीक घेतलं जातं, जेणेकरून थंड हवामानात हे पीक जोमानं वाढतं. बटाटा पिकामुळे ऊसाचं उत्पादन वाढतं, तणांचा बंदोबस्त होतो, बटाट्याच्या पाल्याचा खत म्हणून उपयोग होतो, त्यामुळे जमिनीची प्रतही सुधारते. थोड्या अवधीत जास्त फायदा मिळवून देणारं हे पीक आहे. या बटाटा काढणीच्या वेळी सिमल्याचे शास्त्रज्ञ डॉक्टर पांडे, राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर किरण कोकाटे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर नानसई उपस्थित होते. राज्यात गाय, वासरू, बैल आणि वळू या गोवंशीय प्राण्यांच्या हत्येवर बंदी घालणारा संपूर्ण गोवंश हत्याबंदी सुधारणा कायदा नुकताच लागू झाला आहे. या कायद्याअंतर्गत म्हैस आणि म्हैसवर्गीय जनावरांचा समावेश नाही. असं असलं तरी त्यांना 1978च्या कायद्याप्रमाणे संरक्षण कायम आहे, असं महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉक्टर A.T. कुंभार यांनी सांगितलं. दुधासाठी, पैदाशीसाठी, ओझी वाहण्यासाठी, कामासाठी किंवा शेतीविषयक प्रयोजनांसाठी उपयुक्त असलेल्या गायींची, वळूंची आणि बैलांची कत्तल थांबवून त्यांचं रक्षण करणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार धुळे जिल्ह्यातही गारपिटीमुळे खूप नुकसान झालं आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका धुळे तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील गहू, कांदा, डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्यानं बळीराजा कोलमडून पडला आहे, अशी माहिती आमचे प्रतिनिधी ऋषिकेश अहिरराव यांनी दिली. राज्यात गारपीट, पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे दररोज होणाऱ्या नुकसानीचा आढावा कृषी आयुक्तालयांमार्फत घेण्यात येत आहे. 8 ते 10 मार्च या कालावधीत राज्यात गारपिटीनं 30,000 हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचं कृषी मंत्रालयामार्फत स्पष्ट करण्यात आलं होतं. दरम्यान यात आणखी 10,000 हेक्टरची भर पडली. गेल्या 10 दिवसात 8 लाख हेक्टर पिकं गारपिटीनं उद्ध्वस्त झाली आहेत. याचा सर्वाधिक फटका विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला या 4 जिल्ह्यांना बसला आहे. अन्नातील भेसळ ही भारतीयांसाठी नवीन गोष्ट नाही.
केरळमध्ये प्लास्टिक तांदळाचा म्हणजेच वोंचांग राईसचा नागरिकांनी धसका घेतला आहे। हा तांदूळ तयार करण्यासाठी बटाटे आणि रताळ्यांचा वापर केला जातो। रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर त्याला तांदळासारखा आकार देण्यात येतो। हा तांदूळ लवकर शिजत नाही, चव आणि वासही इतर तांदळांसारखी नसते, तो आतासारखा मऊ नसतो। या तांदळाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। केरळमध्ये या तांदळाबाबत मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं। राज्य सरकारनं या तांदळाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत। पाहुयात बाजारभाव। जाणून घेऊया पुणे आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांचे अटकेचे आहेत, निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। गहू कमाल दर 1506, किमान दर 1400, बाजरी 2000, 1900, तांदूळ 2300, 2000, कांदा 1500, 700, बटाटा 1200, 500, गाजर 1200, 700, द्राक्ष 5000, 3000, सफरचंद 6500, 5000 आणि केळी 550 आणि 450। पाहुयात हवामानाचा अंदाज। येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे। जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 37, किमान 25, पुणे 33 आणि 16, औरंगाबाद 32 आणि 19, नागपूर 34 आणि 18, सोलापूर 37 आणि 22 आणि नाशिक 33 आणि 16। याचबरोबर आजच्या कृषी वार्ता येथेच संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये, तोपर्यंत नमस्कार।